व्रतविराज करताना काय होतं, पहिल्या दिवशी एकदा आहे की शेवटच्या दिवशी 30दा आहे. आपलं किती वेळा लक्ष असतं ते आपापल्या मनावर अवलंबून आहे. महत्त्वाची गोष्ट काय होते की आपल्याला नव्हे तर आपल्या संपूर्ण घराला एक शिस्त लागते. संपूर्ण घर काही ठिकाणी करत नसते, नाही मला मान्य आहे, पण ज्या श्रद्धांच्या घरी अख्खं घर हे करतं की धूपस्टिक आणायची, धूपशिखा लावायची, दाराला तोरण बांधायचं, घर सगळ्यांचं आहे. ही भावना त्यातून अधिक वाढीस लागते. आणि आज प्रत्येकाचं तोरण वेगळ्या दिशेला असतं घरामध्ये, एकाच घरामध्ये, बरोबर. पण त्या संपूर्ण व्रतविराजमध्ये त्या एका घराला एक तोरण अख्ख्या घराचं आहे. किती पट्टं आम्ही प्रत्येकाचं तोरण वेगळं लावतो का? नरा म्हणतो हे मी लावलेलं तोरण, हे बायको तू दुसरं लाव, मुलग्याचं तू दुसरं लाव, मुलग्याचं तू चौथं लाव, आजीला सांगतो 5वं लाव, असं होतं का? नाही, हे अख्ख्या घरात असतं. हे घराचं घर पण सांभाळलं जातं. जे छेद पडत चाललं आहे, माणसा भेद पडत चाललं आहे, ते थांबतात पहिल्यांदा. ते 1 महिन्यापूर्वी घेणार त्यास ते सगळ्यांचं आहे. ते जाताना मी त्याला हात लावून नमस्कार करतो, प्रत्येकजण करतो, त्या एकाच मायेला करतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक जण समजा आता नवरा बायको बिझी आहेत, हल्ली अशा काही मुलांचे अभ्यास वगैरे आईबाबांनाच घ्यावे लागतात, बरोबर. मुलांपेक्षा आईबाबा जास्त अभ्यास करतात असं माझं मत आहे हल्ली, बरोबर की नाही. तर इकडे कोऑपरेशनची सवय सुरू वाढते. मी व्रत करतो तो बरं तू अभ्यास घे, तू व्रत करशील तेव्हा मी अभ्यास घेईन, तू व्रत करतेस मी मुलांना सांभाळतो, तू अभ्यास घेशील तर मी करतो, बरं. आई मुलीला सांगू शकते, मुलगा आईला सांगू शकतो, नवरा बायकोला सांगू शकतो, जे काय ते हे सहकार्य सुरू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना आपण आठवण करत राहतो घरामध्ये. बघा, एक तू झालं खरे व्रत, तू झालं खरे व्रत, तू झालं खरे व्रत. बघा, एकमेकांपेक्षा कन्सर्न अधिक वाढतो. आणि व्रत करता प्रत्येकाला माहीत असतं मी एकट्यासाठी नाही करत आहे व्रत, हे माझ्या अख्ख्या फॅमिलीला उपयोगी पडणार आहे. ही भावना आपोआप घरामध्ये शिवभावना तयार होते, बरोबर. अशा प्रकारे घरामध्ये पहिली स्टेपला काय घडतं की सगळ्या घरामध्ये कुठेतरी एकत्रपणा तयार होतो, एकत्रितपणा तयार होतो, एकरूपता तयार होते, एक संघता तयार होते. आणि त्याचप्रमाणे दररोज एक विशिष्ट आकडा धरून ठेवायचा मनामध्ये, बरोबर, महिनाभर. ह्यामुळे आपली बुद्धी आणि मन जे आहे ना ते एकरूप व्हायला लागतं. तुम्ही एक स्तोत्र दररोज एकदा म्हणा 30 दिवस, आणि दररोज तेच स्तोत्र तुम्ही पुढे वरदान व्रतविराजमध्ये घ्या आणि 1 पासून 30 दिवसपर्यंत वाढवत न्या. आणि फरक बघा, तुम्हाला कळेल की दररोज एक वेळा म्हणून एक वेळा असं 1 महिना म्हणून माझं पाठ झालं नाही. वर्धमान व्रतविराज करताना स्तोत्र कुठलंही असो, किती मोठं असो, आपोआप पाठ होऊन जातं. म्हणजेच काय, आमची बुद्धी आणि मन एकत्र येतात आणि त्यालाच म्हणतात अक्कल येणं. हा शंभर आहे. जोपर्यंत बुद्धी आणि मन ह्यांच्यामध्ये भांडण चालू आहे तोपर्यंत अक्कल नाही आहे. बुद्धी आणि मनाचं भांडण चालू आहे. मन सांगते करायला पाहिजे, बुद्धी सांगते खाऊ नकोस. मन सांगते चल चल श्रीखंड खाऊन टाक, लाडू खाऊन टाक. बुद्धी सांगते नको नको, तुझी शुगर वाढली तर खाऊ नकोस. हे भांडण चालू आहे तोपर्यंत अक्कल नाही त्या माणसाला, तो चुकीची गोष्ट करून बसतो. जो या क्षणात ह्यांचं भांडण थांबतं आणि बुद्धीचं बोलणं मन ऐकतं, त्यामुळे आपण काय म्हणतो, ह्याला आता अक्कल आली, बरोबर. व्रतविराजमुळे दररोजच्या संख्येमुळे, लक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे, हे सगळं भान पाळल्यामुळे आपोआप आमची बुद्धी आणि मन एकाबरोबर काम करायला लागतात, सहकार्य एकमेकांबरोबर. अशा रीतीने आमची अक्कल वाढते, लक्षात ठेवा, बरोबर.